नमस्कार मंडळी, हे आहे बीटरूट हलवा, जे की शरीरासाठी खूप हेल्दी आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी असते। तर चला मग आज आपण बनवूया बीटरूट हलवा। हे बनवण्यासाठी इथे मी 2-3 बीटरूट घेतलेले आहे। बीटरूट दोन्ही टोकाने कट करून घेऊन चांगल्या प्रकारे वरचा भाग बीटरूटचा काढून घ्यायचा आहे। बीटरूट हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, पण कसं आहे मुलं बीटरूट खात नाहीत। त्यासाठी आपण बीटरूटचे विविध प्रकारचे रेसिपीज करून मुलांना खाऊ घालू शकतो। त्यामध्ये हे एक हलवाची रेसिपी आहे, जी तुम्ही बनवून आपल्या मुलांना देऊ शकता। इथे मी बीटरूट पील करून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे किसून घेत आहे। हे अशा प्रकारे माझे बीटरूट पूर्ण किसून झालेले तयार आहे। तुम्ही पाहू शकता। आता इथे एक मी पॅन ठेवलेला आहे। पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेत आहे। तूप गरम झाल्यानंतर बीटरूटचे किस आपण त्या तुपात टाकून हळूवारपणे खाली वरी करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुपामध्ये बीटरूटचे किस भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे किस थोडं आपल्याला वाफून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण पॅनचं झाकण लावून ठेवूया। हे पहा, किस थोडं मऊ पडलेलं आहे। इथं त्यामध्ये 1 वाटी दूध घालून घेऊया। दूध घालून चांगल्या प्रकारे हलवून घेऊया। आता हे किस दुधामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी पॅनचं झाकण लावून ठेवूया आपण। आता ते किस शिजेपर्यंत आपण इथं ड्रायफ्रूट्स घेऊन कटरने कट करून घेऊया। मुलं ड्रायफ्रूट्स पण बाजूला काढून खातात। मोठे मोठे ठेवलं तर आपण ड्रायफ्रूट्स खात नाही। त्यासाठी अशा प्रकारे बारीक कट करून घेतले तर मुलं खाऊ शकतील। इथं आपलं बीटरूट शिजून तयार झालेलं आहे। त्यामध्ये हे ड्रायफ्रूट घालून घेऊया। दुधात चांगल्या प्रकारे शिजवलेलं आहे। हे दुधात एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी साखर घालून घेऊया। तसेच 1-1.5 चमचा अजून थोडंसं तूप टाकून घेऊया। चांगलं खाली वरी करून पुन्हा झाकून ठेवूया। हे पहा तुम्ही इथं साखर आणि दूध किस पूर्ण एकजीव झालेला आहे, म्हणजे आपला हलवा तयार झालेला आहे। एन्जॉय।